नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पालघर पोलीस भरती परीक्षा 2024 मध्ये आलेला एक प्रश्न. 74,088 चे घनमूळ कसे काढायचे? इथं पर्याय पण दिलेले आहेत. पण सर्वप्रथम आपण पाहू 1 ते 9 पर्यंतचे घन कसे आहेत. 1 चा घन 1, 2 चा 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512 आणि 9 चा 229. हे सगळे घन दिलेले आहेत. आता आपण सर्वप्रथम बघूया की 2 आणि 8चा घन करताना बघा 2चा घन 8 येतोय शेवटी 8 आणि 3चा 27 म्हणजे शेवटी 7 येतोय. पण बाकी सर्वांचा घन करताना तोच अंक येतो. जसं 1चा 1, नंतर 4चा 4, 2चा 5. आता ह्या दोन अंकांचा जर आपण बघितलं 2च्या बदली आपण 8 घेणार आहोत आणि 3च्या बदली 7 घेणार आहोत. म्हणजे जर का 8 असेल तर 2, 2 असेल तर 8. वरच्या संख्येमध्ये 74,088 म्हणजे शेवटचा अंक 8 आलेला आहे. मग इथं 8च्या बदली आपण काय घेणार आहोत 2. मग आपण सर्वप्रथम या ठिकाणी एकक स्थानचा अंक 2 हा लिहून घेऊ आणि 0, 8, 8 हे तिन्ही अंक डिजिट विसरून जाऊ. शेवटी राहिला 74. हा 74 कोणत्या घाताच्या दरम्यान येतोय? तर आपण बघितलं तर 4चा घात येतोय तो म्हणजे 64 आणि 5चा घन काढला तर 125. मग ह्याच्या दरम्यान 74 आहे. मग ह्यातली लहान संख्या घ्यायची. मग 64. 64चं घनमूळ किती आहे? 4. मग हे 4 इथं लिहिलं तर 42 हे आलं उत्तर. हे पहिला ऑप्शन. अशा पद्धतीनं आपण जर का अभ्यास केला तर काही सेकंदामध्येच कोणत्याही मोठ्या संख्येचं घनमूळ काढू शकतो.